लाखो रुपयांचे कांदा उत्पादनाचे नुकसान जरी झाले असले तरी त्याची आम्हा पर्वा नव्हती। मात्र आमचा जीव कसा वाचवता येईल याची धडपड आम्हा शेतकऱ्यांची होती, अशी माहिती पिंपळनेर साक्री येथील शेतकऱ्यांनी माता हिंगलाज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। साक्री आणि पिंपळनेर परिसरात गेल्या 2 दिवसांपासून गारपीट व वादळी वाऱ्यासह पाण्याने जोरदार हजेरी लावली। यात हातातोंडाशी आलेले कांदा उत्पादनाचे देखील मोठे नुकसान झाले। विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून बांधलेल्या कांदा चाळीचे देखील अतोनात नुकसान झाले। कांदा चाळीत भरलेल्या कांदा देखील पाण्याने ओला झाला, तर दुसरीकडे हजारो रुपये खर्च करून काढलेला लाखो रुपयांच्या कांदा उत्पादनाचे नुकसान झाले देखील असते याची आम्हाला पर्वा नव्हती। मात्र आमचा जीव कसा वाचेल हीच आमच्या शेतकऱ्यांची धडपड सुरू होती। कारण पाऊस आणि वारा एवढा भयावह होता की आमची एकच धांदल उडाली होती आणि यात जीवितहानी होते का काय असा प्रश्न आमच्या मनात उपस्थित होत होता। शेतकरी उत्पादन काढत असताना त्याला किती संकटांना सामोरे जावे लागते हे फक्त शेतकऱ्यांनाच माहीत असते, असे यावेळी शेतकऱ्यांनी म्हटले। या संदर्भाची शासनाला देखील किनव नसते। बँक आणि खाजगी कर्ज घेतलेले कर्जाचे हप्ते आता कसे फेडायचे असाही प्रश्न निर्माण होतो आहे। तत्काळ नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी आणि शेतात चांगल्या प्रतीचा उरलेल्या कांद्याला चांगला हमीभाव द्यावा अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांतर्फे केली जात आहे। तुषार ढोले, साक्री सहसंपादक। मित्रांनो, मी बोधगाव डोंगरू बैरम बोलतोय। आज 6 मे इतका भयंकर पाऊस झाला, इतका जबरदस्त नुकसान झाला। कमीत कमी हवाचा पीड 200चा पीड असेल अशी कंडिशन होती। कोट्यावधीचं कांद्याचं नुकसान झालं आहे। ज्यांनी झाकून ठेवलेले ते कांदा त्यांच्या ताडपत्र्या हवाच्या जोरात फेकल्या गेल्या। तसेच प्रकारे जे चाळीमध्ये कांदा भरून ठेवले होते त्याला सुद्धा पाणी लागलं अशी कंडिशन होऊन गेले। तशाच प्रकारे आज फक्त शेतकरी जे शेतात होते त्यांचं जीव कसं वाचेल असं कंडिशन होती। इतकी वाईट कंडिशन यांना मी दाखवतो। यांना फक्त हे असं म्हणत होते की यावेळेस जीव असलं तरी चालेल, पुढच्या वेळेस कांदा पिकवले जातील अशी कंडिशन झाली होती। मी हे म्हणतो, जेव्हा हे खाणारे म्हणतात 40-50 रुपये किलो झाले कांदे, आज असं वाटत होता की जे खाणारे म्हणता ना 40-50 रुपये किलो, तेव्हा आज असं वाटत होतं मनात, जेव्हा म्हणतील ना यांना घरात जाऊन जोडायला पाहिजे अशी कंडिशन आज मनात विचार येत होते। इतके शेतकऱ्यांच्या आज तळतळ झाले। आज शेतकऱ्यांचा खूप मोठा शेतकऱ्यांवरती दुःख पोचलेलं आहे। कांदे जे शेतकरी येत असेल कोट्यावधीचे कांदे नुकसान झाले। मित्रांनो, आज फक्त जीव कसं वाचवलं आणि कदाचित आता थोडा वेळाने येईल ते कुठं काय झालंय अजूनपर्यंत माहिती झालं नाही, पण कदाचित जीवितहानी व्हायला नको असं मी विनंती करतो। कारण आज फक्त शेतकरी जीव कसं वाचतील हे पाहत होते। मी सांगतो, कारण शेतकऱ्या करता जे धोरण